आज आपण बनवणार आहोत एक अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट मखाना बर्फी. ही बर्फी केवळ चविष्टच नाही तर कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेली असल्यामुळे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. मखाना हे हलके आणि पौष्टिक असल्याने ही मिठाई मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. या रेसिपीची खासियत म्हणजे ती अगदी घरात उपलब्ध असलेल्या कमी साहित्यामध्ये सहज तयार होते. सण, उत्सव, पाहुणचार किंवा अचानक गोड खाण्याची इच्छा झाली, तरी ही बर्फी पटकन बनवता येते. विशेष म्हणजे ही बर्फी उपवासासाठीही योग्य आहे. त्यामुळे फास्टिंगच्या दिवसातही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. चला तर मग अजिबात वेळ न दवडता सुरू करूया आजची ही स्वादिष्ट आणि हेल्दी मखाना बर्फी रेसिपी. मखाना बर्फी बनवायला इथे मी घेतले आहेत 100 ग्रॅम मखाना. याच्यामध्ये पुष्कळ कॅल्शियम असतात. आता गॅसवर चढवा एक पॅन आणि सर्व मखाने आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. तूप न घालता अशा तऱ्हेने भाजून घेणार आहोत. इथे तुम्ही 1 चमचा तूप टाकून रोस्ट करून घेऊ शकता. खूपच लवकर असे 2 मिनिटात हे मखाना भाजून होतात. 2 मिनिटंच लागतात हे मखाना भाजायला. कुरकुरीत असा आवाज आपल्याला येतो आणि दुसरं इंडिकेशन तुम्ही एक मखाना उचला, अशा तऱ्हेने दाबून बघायचा. हे बघा, हे चुऱ्यासारखं होतंय म्हणजेच आपले मखाना क्रिस्पी झालेले आहेत. या स्टेजपर्यंत आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहेत. गॅसला करूया बंद आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. सेम कढईमध्ये टाकूया अर्धा कप काजू. अर्धा कप म्हणजे साधारण 80 ग्राम आहेत. असे भाजून घेतल्यामुळे आपली मिठाईची टेस्ट पण वाढते आणि बरेच दिवस मिठाई खराब होत नाही. हे काजू घातल्यामुळे असं कॉम्बिनेशन तयार होतं जसं की माव्याच्या बर्फीसारखी चव येते. काजूला पण लो फ्लेमवर मी हलकंसं भाजून घेतलेलं आहे. एवढेच आपल्याला भाजायचे आहेत. जास्त डार्क करायचे नाहीत. गॅसला बंद करूया आणि काजूला पण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. आता दोन्ही आपल्या वस्तू तयार आहेत, मखाना आणि काजू. सर्वात आधी थंड करून घेतलेले मखाना घेऊया. हे मखाना मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि याची बनवूया एक फाईन पावडर. हे पहा, मखाने अगदी बारीक करून याची फाईन पावडर तयार केलेली आहे. पण समजा तुमचे याच्यामध्ये काही दाणे राहिले असतील, तर तुम्ही चाळणीने चाळून पुन्हा जो जाड राहिलेला गाळ असतो, तो पुन्हा मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता. ही पावडर एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण टाकूया भाजलेले काजू. काजू बारीक करताना मिक्सर चालू बंद करून वाटून घ्यायचे. तुम्ही जास्त मिक्सर चालवलं तर त्याच्यातनं तेल रिलीज होऊन पिठाचा गोळा तयार होईल. थांबून थांबून मिक्सर चालवायचा. आता हे बघा, मी काजूला पण बारीक करून घेतलेले आहेत. अगदी पावडर आपल्याला अशी करून घ्यायची आहे. ही पावडरसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. नेक्स्ट मी इथे घेत आहे अर्धा कप डेझिकेटेड कोकोनट. पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी फक्त काजू आणि मखाण्याने पण तुम्ही बर्फी बनवू शकता. लो फ्लेमवर हलकंसं खोबरं आपण भाजून घेऊया. असं भाजल्यामुळे बर्फीची टेस्ट वाढते आणि त्याचबरोबर त्याची शेल्फ लाईफ पण वाढते. फक्त रंग चेंज करू नका. जर तुमच्याकडे सुकं खोबरं असेल तर ते पण बारीक किसून इथे वापरू शकता. आता खोबऱ्यामधून छान सुगंध सुटलेला आहे. त्यातलं मॉइश्चर सगळं निघून गेलेलं आहे. या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे. आता सगळ्या वस्तू आपल्या तयार आहेत. मखाण्याची जी आपण पावडर तयार केली आहे त्याच्यामध्येच टाकूया आपण ही काजूची पावडर घालूया. भाजलेलं डेझिकेटेड कोकोनट. बर्फी खाताना छान सुगंध येण्यासाठी इथे मी टाकत आहे अर्धा चमचा वेलची पावडर. अशा तऱ्हेने मिक्स करून घ्या. आता ही बर्फी तयार करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. त्यामुळे ही बर्फी कुणीही बनवू शकतं. आता हे मिश्रण तयार आहे. गॅसवर कढई ठेवा. गॅसला करा मीडियम. मी घेणार आहे 2 कप दूध. साधारण 500 ml होईल. थोड्याच वेळात दूध गरम झालं की मी त्यात टाकणार आहे 2 चमचे मिल्क पावडर. याच्यामुळे काय होतं, दूध कोणतंही घेतलं तरी चालेल, टोंड किंवा फुल क्रीम. त्याचबरोबर आपल्याला माव्याची सुद्धा गरज नाही. मिल्क पावडरमुळे खूप छान टेस्ट येते.
चला तर दूध उकळत आहे तोपर्यंत बर्फी सेट करण्यासाठी असा बर्फीचा ट्रे किंवा स्टीलची प्लेट घ्या. थोडंसं त्या प्लेटला ब्रशने तूप लावायचं. व्यवस्थित ग्रीस करून घ्या. माझ्याजवळ बटर पेपर आहे म्हणून मी इथे घालतेय. बटर पेपर नाही लावला तरी चालेल. डायरेक्ट तुम्ही ट्रे किंवा प्लेटमध्ये बर्फी सेट करून घेऊ शकता. बटर पेपरला सुद्धा ग्रीस करून घेणार आहे. आता दुधाला पण खूप छान उकळी आलेली आहे. तुम्ही बघू शकता दूध उकळलेलं आहे. तर गॅसच्या फ्लेमला मीडियम करायचं आणि साखर घालूया. इथे मी 3/4 कप म्हणजे 1 कपला थोडीशी कमी साखर घेतलेली आहे. बघा साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीफार कमी जास्त करू शकता. ही साखर टाकून छानपैकी ढवळून घेऊया. साखर टाकल्यावर तुम्हाला हा कलर थोडासा चेंज झालेला जाणवेल. असा हलवत राहा. साखर वितळलेली आहे आणि दुधाला उकळी पण आलेली आहे. या स्टेजला मी एक छोटा चमचा साजूक तूप घालणार आहे. त्यामुळे आपली बर्फी अजूनच टेस्टी लागणार आहे. गॅसची फ्लेम लो करा आणि आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते थोडं थोडं घालून छानपैकी ढवळून घेऊया. सर्व एकदम मिश्रण घातलं तर गुठळ्या तयार होतील. म्हणून हे असं थोडं थोडं घालून आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण दुधामध्ये एकजीव होत नाही आणि मिश्रण कडा सोडत नाही तोपर्यंत आपण असं ढवळत राहायचं आहे. आता हे बघा काही क्षणातच दूध आणि मिश्रण संपूर्ण एकत्र झालेलं आहे. मिश्रण आहे ते कडा सोडत आहे. जसं मी परतत आहे तसं ते पूर्ण मिश्रण कढईपासून वेगळं होतंय. याचा अर्थ आपला बर्फीचा गोळा तयार आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कुठेही चिकटपणा नाही आहे. म्हणजेच काय मिश्रण आपलं परफेक्ट तयार आहे. या स्टेजला गॅस करायचा बंद आणि पूर्ण मिश्रण आपण ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये ट्रान्सफर करायचं. एखादा चमचा घेऊन असं स्प्रेड करायचं. एकदम स्मूथ करून घ्यायचं. आता मी याच्यावर टाकणार आहे थोडे बारीक केलेले ड्रायफ्रुट्स. तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे याच्यावर गार्निश करू शकता किंवा प्लेन पण ठेवू शकता. ड्रायफ्रुट्स टाकल्यावर चांगलं व्यवस्थित प्रेस करून घेऊया. खूपच छान दिसत आहे. आता ह्या बर्फीला सेट होऊ देणार आहोत. असंच ओट्यावर ठेवून द्या किंवा घाई असेल तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता. लवकर सेट होऊन जाईल. आता हे बघा बर्फी परफेक्ट सेट झालेली आहे. या स्टेजला आपण कट करून घेऊया. खूप कमी सामानामध्ये मावा, पाक काहीही नाही, तरी एवढी छान मऊसूत बर्फी बनली आहे. तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता. अगदी काजू कतलीसारखंच आहे. तुम्ही पण जरूर बनवून बघा. हेल्दी मखाना बर्फीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा एकदम परफेक्ट टेक्स्चर. तोंडात टाकताच विरघळेल अशी ही मऊसूत हेल्दी बर्फी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची बर्फी कशी झाली आहे. मला इंस्टाग्राम, फेसबुकवर पण तुम्ही फॉलो करू शकता. तर पुन्हा आपली भेट अशाच हेल्दी आणि नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.